पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवन इथं बैठक बोलावली आहे। मुंबईतील भाजप आमदार खासदारांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत। पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळाचं उद्घाटन केलंय। दिबा पाटील यांचं स्मरण करतो असं वक्तव्य नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी केलं। दिबा पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचंही ते म्हणाले। विमानतळामुळे गुंतवणूक वाढणार आहे। नवी मुंबई विमानतळ विकसित भारताची झलक आहे असं वक्तव्य उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी केलंय। लोकांना स्वस्तात तिकीट मिळण्यासाठी उडान योजना आणली आहे। उडान योजनेमुळे अनेकांना विमानातून प्रवास करता आलाय असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलंय। एकाच तिकिटावर लोकल टॅक्सी बसमधून प्रवास शक्य होणार आहे। मुंबई वन ॲपमधून तिकीट काढता येणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं। काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात। मध्यंतरी सरकार आलं पण त्यांनी मेट्रोचं काम रोखलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। एका देशाच्या दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला केला नाही। काँग्रेसच्या कमजोरीमुळे दहशतवादाला बळ मिळालं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालंय। मोदींनी पहिल्याच बैठकीत 7 एनओसी मंजूर केल्यात। पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं। शेतकऱ्यांसाठी सरकारनं मदत जाहीर केलेली ही मदत फसवी आहे। कर्जमाफी जे निकष लावले त्या निकषात काम होणार नाही असं म्हणत वैभव नाईकांनी सरकारवर घणाघात केलाय। दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भेट घेऊन राज्यातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 17,55,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। वर्धा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। अटल बिहारी वाजपेयी सभागृहात उपविभागीय अधिकारी दीपक करंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून ही सोडत काढण्यात आली। वाशिम शहरात ठाकरे गटाकडून रास्ता रोको करण्यात आलाय। ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली। यावर आता 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली। शेतकऱ्याला 50,000 हेक्टर मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारनं आता शेतकऱ्यांना केलेली मदत ही फसवी असल्याची टीका सरकारवर अंबादास दानवे यांनी केली। यावेळी 11 तारखेला मोर्चा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली।